नमस्कार, मी मोहिनी सोनार। घे भरारी मला पंख मिळाले या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत अजय कुलकर्णी सर, डायरेक्टर ऑफ ग्रोथ बारकोड एंटरटेनमेंट, आणि जे या संकल्पनेचे संयोजक आहेत। यासोबतच या संकल्पनेचे निर्माते श्री प्रद्युम्न शेटे सर, डायरेक्टर ऑफ टॅब स्टुडिओ। तुम्हा दोघांचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। आपण पाहतोय ही कन्सेप्ट ज्यामुळे अनेक महिलांना याचा फायदा होणार आहे, ती नेमकी कशी आहे, त्याचं विजन नेमकं सर काय आहे? नमस्कार सगळ्या TV9च्या व्ह्यूवर्सना। हा एक शो खूपच युनिक आहे, कारण हा पहिला शो विच इज डेडिकेटेड टू रूरल महाराष्ट्रीयन वुमेन ऑन्टरप्रिनर्स। मला असं वाटत नाही की इंडियात तर नक्की झालेलं नाही आहे, पण देशात जगातही कुठे झालेलं नाही आहे। तर तेच हा शोचा मुद्दाही आहे आणि विजनही आहे। इन शॉर्ट, वी सी दिस शो ॲज सत्यमेव जयते ऑफ स्टार्टअप्स, नॉट ओनली फॉर इंडिया, फॉर द वर्ल्ड। अगदीच, आणि याचा भरपूर फायदा या महिलांना होईल अशी अपेक्षा आहे। आपण जाऊयात प्रद्युम्न सरांकडे। सर, हे विजन आपण आता ऐकतो आहे, पुढे नेमकी कशी ही संकल्पना कार्यरत असणार आहे? काय नेमकं या संकल्पनेचं गुढ आहे? आता आपण फर्स्ट सीझनमध्ये आपण साधारण 39 महिलांना आपण सहभागी घेतला। तर आमचा तोच प्रयत्न आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि उमेद या टीमबरोबर बोलून की जास्तीत जास्त महिलांना याचा कसा लाभ देता येईल, अजून त्यांना कसं सामावून घेता येईल। आणि ही जी संकल्पना आता उमेद आणि SBI फाउंडेशननी घेतली आहे, ते जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात मॅक्झिमम महिलांना मिळेल आणि त्यातनं अजून काही प्रेरणा मिळतील आणि मोटिवेट होतील महिला। यासाठी आम्ही एक थोडा प्रयत्न करतोय की थोडा नेक्स्ट सीझनला याचा फॉर्मॅट कसा चेंज करता येईल, अजून इंटरेस्टिंग कसा करता येईल। मुवमेंट आपण असं म्हणता येईल, हा एक मुवमेंट आहे। कारण जसं मी म्हणतो तुम्हाला की समाजातलं की घटक किंवा एलिमेंट आहे ते विमेन आहे, आणि विमेनच्या प्रॉस्पेरिटीमध्येच जगाची आणि देशाची सगळ्यांचीच प्रॉस्पेरिटी आहे। तर हा जो शो आहे तो हा एक फर्स्ट टप्पा। आणि जेव्हा आपण शूट करत होतो, कारण 7 मिलियन वुमेनमधनं 400 लोकांना ज्यांना आपण स्टार्टअप विलेज करून त्यांना आपण प्रशिक्षण केलं आणि त्याच्यामधनं आपण 39 वुमेनना निवडलं, हाच एक डिफिकल्ट टास्क होता। कारण प्रत्येक महिलेची, प्रत्येक दिदेची कहाणी एवढी युनिक आहे, आणि आपण ज्याला म्हणतो की पीपल विल थ्रो स्टोन्स बट दीज विमेन हॅव कन्वर्टेड देम इनटू माइलस्टोन्स। हा जो जर्नी आहे फ्रॉम स्टोन्सचा माइलस्टोनचा, हा आपण या जर्नीमध्ये प्रवासात बघितलेला आहे। आणि आय एम शुअर की फर्स्ट सीझनमुळे असल्यामुळे आम्हीही शिकतो आहे। वी आर ऑल्सो लर्निंग फ्रॉम दिस शो। आणि विजन हाच आहे, जसं मी म्हटलं की सत्यमेव जयते ऑफ स्टार्टअप शो फॉर ऑल द विमेन। अगदीच, आणि हा शो खूप सक्सेसफुल होऊ देत आणि आणखी महिलांना यातनं फायदा होऊ देत अशीच आपण अपेक्षा करूया। एकूणच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे या शोमध्ये आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, आणि त्यासाठी घे भरारी मला पंख मिळाले हा शो तुम्ही पहा। आणि तुर्तास या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय। धन्यवाद अजय कुलकर्णी सर, धन्यवाद प्रद्युम्न शेटे सर। थँक्यू।